हमारा एशिया के इस खबरनामे में मैं ज़की सिद्दीकी आपका इस्तकबाल करता हूँ। नाजरीन, पेश हैं आज की खबरें। गंगापुर के भाजपाई रुकन असेंबली प्रशांत बंब ने रियासती असेंबली के इजलास पर इंतहाई सख्त लबो लहजे में औरंगाबाद में जारी इंतजामिया की तोड़फोड़ को शदीद निशाना बनाया और दीगर कई मौज़ूआत पर भी सवाल उठाते हुए यहाँ के म्यूनिसिपल एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत पर बदउनवानी के इल्जामात आयद किए हैं। अरबों रुपये अध्यक्ष महोदय या संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला दिले जातात। आणि विशेष निवडक जे शहर होते महाराष्ट्रातले त्यात स्मार्ट सिटी या बाबतीत संभाजीनगरची छत्रपती संभाजीनगरची निवड झाली आणि त्याप्रमाणे तो निधी जवळपास 1000 कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला देण्यात आला। विषय असा अध्यक्ष महोदय की सरकारने सरकारचं काम केलं। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, तत्कालीन मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब असतील, माननीय पंतप्रधान महोदय श्री मोदीजी असतील किंवा दोन्ही शासनांनी प्रचंड पैसा महानगरपालिकेला दिला। काम हे होतं खाली जेव्हा बॉडी नाही आहे तेव्हा प्रशासकांनी हा पैसा चांगल्या रीतीने ड्यू प्रोसेस उपयोगात आणून शहराचा चांगला विकास केला पाहिजे होता। वस्तुस्थिती काय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सन्माननीय जी श्रीकांत या नावाचे आयुक्त सध्या या शहरामध्ये अध्यक्ष महोदय आहेत। अध्यक्ष महोदय, आश्चर्य वाटेल या ग्रहस्थांनी अक्षरशः शहराचं बकालीकरण करून टाकलेलं आहे। गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून ते आलेले आहेत आणि आल्यानंतर त्यांच्याकडनं अपेक्षा होती पाण्याचा प्रश्न जो होता 4 ते 5 दिवसाचा तो कमी व्हावा, बरोबर नाही। म्हणून माझी या निमित्ताने विनंती आहे, या सगळ्या बाबतीतली छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेची उत्तरामध्ये चौकशी संपूर्णता लावावी। मला पूर्ण अध्यक्ष महोदय आपण बोलू दिलेलं नाहीये, ठीक आहे, आपल्याकडे पण वेळेचा हे असेल, बाकीच्यांना पण आहे, लवकर तुम्हाला हाऊस बंद करायचं आहे, परंतु मी लेखी स्वरूपामध्ये या सगळ्या बाबी शासनाकडे देणार आहे आणि या बाबतीतल्या सर्व चौकशा आपण करून एक टाइम बाउंड फ्रेम मध्ये द्यावं असं माझ्या बोलण्यावरनं आपण आदेशित केलं पाहिजे। धन्यवाद। एक तरफ प्रशांत बंब शहर में जारी तोड़फोड़ की कार्रवाई और दीगर मामलात को लेकर असेंबली के ऐवान में बरसे, तो दूसरी जानिब साबिक रुकन पार्लियामेंट सैयद इम्तियाज जलील ने उनकी तायद करते हुए मजीद कई मामलात की निशानदेही की और कहा कि काश बंब ऐवान हुकूमत में इन मामलात पर भी सवाल उठाते या हुकूमत को तवज्जो दिलाते। आइए देखते हैं क्या कहा इम्तियाज जलील ने। प्रशांत बंब साहेबांनी जे आरोप केलेले आहे, मी एक गोष्टीच्या बाबतीत स्पष्टपणे सांगतो, जे त्याच्यामध्ये आपले कमिशनर जी श्रीकांत साहेब आणि त्यांचे जे खालचे जे लोकांचे नाव घेतलेले आहे ते कामगारांच्या बाबतीत मी वारंवार त्यांना पत्र दिले होते। मी वारंवार त्यांना माझ्या हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका फाईल केलेली आहे की कशा प्रकारे काम करणारे लोक जे आहे त्यांना जितका पैसे मिळायचे, महानगरपालिका त्या ठेकेदाराला देते 20,000 रुपये आणि तो ठेकेदार त्या कामगाराला 8,000 रुपये 9,000 रुपये आणि बाकी सगळे पैसे कुठे? तर हेच लोकांना जे एक चेन झालेली होती त्या चेनप्रमाणे हे पैसे त्या महाराणा एजन्सी वाटपायचा काम करत होता इतकं वर्ष। मग हायकोर्टामध्ये मी गेल्यानंतर आता हे जे सगळा खेळ सुरू होता की त्यांना नोटीस दिलेली आहे, युनिव्हर्सिटीने त्यांना त्यांचं टेंडर काढून टाकलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की हे सगळं जे आहे ना आता सगळं काम सुरळीत होणार आहे। एका मोठ्या मंत्र्यांच्या जवळच्या एका माणसाला ते टेंडर द्यायचे आहे। वोटर लिस्ट की खुसूसी नजरसानी के अमल पर तनकीद करते हुए AIMIM के सदर बैरिस्टर असदुद्दीन अवैसी ने कहा है कि इलेक्शन कमीशन इस तरह पिछले दरवाजे से NRC के निफाज की साजिश कर रहा है। उन्होंने इस अमल को चुनाव कमीशन के इख्तियार से भी परे बतलाया। बैरिस्टर असदुद्दीन अवैसी ने बिहार में साल 2023 में किए गए आखिरी SIR का हवाला देते हुए सवाल किया कि उस वक्त कितने गैर मुल्की शहरियों की शिनाख्त हुई थी। उन्होंने कहा कि उनकी पार्टी बूथ लेवल ऑफिसर्स
BLO से मुलाकात करके इस मामले की तहकीक करेगी और जानना चाहेगी कि फहरिस्त में कितने लोग हैं जो नेपाल, म्यांमार या बांग्लादेश से आ रहे हैं, उनकी पोजीशन क्या है। उनका ख्याल है कि इस अमल की संगीनी का अंदाजा माजी के रिकॉर्ड से लगाया जा सकता है। MIM सदर असदुद्दीन अवीसी ने वोटर लिस्ट की खुसूसी नजरसानी SIR से मुताल्लिक इलेक्शन कमीशन के इख्तियार पर संगीन सवाल उठाए। उन्होंने कहा कि इलेक्शन कमीशन को ये फैसला करने का हक किसने दे दिया कि कोई शख्स हिंदुस्तानी शहरी है भी या नहीं। इलेक्शन कमीशन का काम सिर्फ वोटर लिस्ट का इंतजाम करना होता है, शहरियत का फैसला करना नहीं। उन्होंने इसे जमहूरियत और आईनी हुकूक की खिलाफ वर्जी करार दिया। अवैसी ने स्पेशल इंटेंसिव रिवीजन SIR के अमल को बैकडोर के जरिए NRC को लागू करने की कोशिश करार दिया है। उन्होंने इल्जाम लगाया कि इस अमल के जरिए शहरियों की फहरिस्त में गैर शहरियों की शिनाख्त का काम किया जा रहा है, जो कि आईनी हुकूक के खिलाफ है। उन्होंने इसे गरीबों, अक़लियतों और कमजोर तबकात के खिलाफ